तर काहीतरी नवीन करायचं या उद्देशाने आपण आपलं यूट्यूब चॅनल ओपन करतो. तर छान छान प्रकारचा रिसर्च करून कॉन्टेंट आपण बनवतो. आपली व्हिडिओज जबरदस्त असतात, पण काही कारणाचं आपल्या व्हिडिओला रीचच येत नाही किंवा इम्प्रेशनच येत नाही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ जे आहेत ते पोहोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला व्ह्यूज जे आहेत ते मिळत नाहीत. तर जी मेहनत आपण करतो, जे कष्ट आपण करतो, तर असं आपल्याला कुठेतरी वाटतं की जे आहेत तर ते सगळे फेल गेलेले आहेत. तर कालांतराने डिप्रेशन येतं की मी बाकीच्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत, बाकीच्यांचा कॉन्टेंट चालतोय आणि माझे व्हिडिओज का जात नाही आहेत. मी खूप छान क्वालिटी कॉन्टेंट बनवते बट स्टील माझे व्हिडिओज का जात नाही आहेत आणि भरपूर वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये चालू होतात आणि कधी कधी तर आपली यूट्यूबची जर्नी जी आहे तर ती स्टॉप होते. पण असं न करता काही गोष्टी आहेत तर व्यवस्थित अभ्यास केला आणि व्यवस्थित आपण रिसर्च करून जर या फील्डमध्ये उतरलो तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून एक छान करिअर तुम्ही बनवू शकता. तर सगळ्यात पहिलं आपल्याला जाणून घ्यायचं की आपली चूक कुठं होतीये. तर सगळ्यात मोठी तुमची चूक किंवा आपली चूक असू शकते ती म्हणजे थंबनेल. हो, थंबनेल. थंबनेल म्हणजे तुमच्या व्हिडिओचा एक हार्ट असतो. थंबनेलवरती जर बघितल्यावरती समोरच्या व्यक्तीला जर क्लिकच केलं नाही, इतका तो अट्रॅक्टिव्ह नसेल, तर मग काही उपयोग नाही आहे. तर पाहता क्षणी क्लिक करता यावा तर अशा प्रकारचा जर थंबनेल आपण डिझाईन केला तर नक्कीच आपले व्हिडिओ जे आहेत तर ती जास्तीत जास्त लोक जी आहेत तर ती क्लिक करणार आहेत आणि त्याच्यामुळेच SEOमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तर तो पोहोचणार आहे. आता प्रत्येक यूट्यूब क्रिएटर जो आहे तर तो डिझायनर नसतो, ठीक आहे, ग्राफिक डिझायनर नसतो. तर त्यासाठी काही छोटे छोटे टूल्स असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात किंवा जे मोबाईलवरून आपण करू शकतो. तर असे काही टूल्स वापरून आज आपण पूर्ण थंबनेल जो आहे तर तो डिझायनिंग शिकणार आहोत. अगदी ॲडव्हान्स लेवलचा थंबनेल डिझायनिंग आज आपण शिकणार आहोत. तुमच्या फोनमधून तुम्ही करू शकता. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की थंबनेल डिझाईन करताना पहिला कोणत्या कॉन्सेप्ट्स आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि ॲट द आपला लास्ट आपला रिझल्ट जो आहे तो कशा प्रकारे आपण त्याला प्रोफेशनल लुक जो आहे तो देऊ शकतो. तर लगेच स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. थंबनेल बनवताना कोणत्याही प्रकारची गडबड आपण करणार नाही आहोत. स्टेप बाय स्टेप आपण करणार आहोत. तर आज मी तुम्हाला टोटल 5 एलिमेंट सांगणार आहे जे तुम्हाला एखादा थंबनेल बनवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला एलिमेंट जो आहे तर तो आहे तुमचा बॅकग्राऊंड. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे तर तो तुमचा मेन इमेज. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे ती म्हणजे तुमची टेक्स्ट. त्यानंतर आहे म्हणजे तुमचे कलर्स आणि त्यानंतर आहे म्हणजे डेप्थ किंवा तुमचे लेयर्स. तर आज मी तुम्हाला हे जे 5 एलिमेंट सांगितलेले आहेत तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. कंप्लीट ट्युटोरियल मी तुम्हाला देणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. तर आपली स्टेप नंबर 1 असणार आहे आपल्याला कॅनवा ॲप्लिकेशन फोनमध्ये जर इन्स्टॉल करायचं असेल तर मी तुम्हाला लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. कम्प्युटरमध्ये करायचे असेल तर सिम्पली canva.com तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मी आलेली आहे कॅनवाच्या डॅशबोर्डवरती आणि मी क्रिएट डिझाईनमध्ये थंबनेलचा जो फोल्डर आहे तर तो सिलेक्ट केलेला आहे. कारण जी साईज आहे तर ती आपल्याला थंबनेलसोबत मॅच करायची आहे. त्यामुळे डिझाईन जी आहे तर ती स्पेसिफिकली थंबनेलच्याच फोल्डरमध्ये बनवायची. त्यानंतर आपला स्टेप नंबर 1 आहे आपला बॅकग्राऊंड. तर आपला जो थंबनेल आपण बनवतोय तर तो आय कॅची असण्यासाठी त्याचे जे बॅकग्राऊंडचे कलर्स असतील तर ते ब्राईट कलर्स असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल डार्क ब्ल्यू असेल, येल्लो असेल, रेड असेल तर अशा टाईपचे कलर्स आपण यूज करू शकतो. मी इथे बॅकग्राऊंड सेट केलेला आहे येल्लो कलरचा. त्याच्यानंतर माझा स्टेप नंबर 2 जो आहे तर तो आहे माझा मेन इमेज, म्हणजे माझा मेन फोटो जो आहे तर तो मी आता इथे सिलेक्ट करत आहे. मी वेगवेगळे फोटोज कॅनव्हासमध्ये सर्च करते. तुम्ही सिम्पली जर तुमचा फोटो यूज करणार असाल तर अपलोड्समध्ये जाऊन तुमचा फोटो सुद्धा याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. तर मी कॅनव्हामधूनच एक फोटो सिलेक्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये एक मुलगी तिचा फोन जो आहे तर तो मला शो करायचा आहे. फोनमधला जो मजकूर आहे तर तो मला दाखवायचा आहे, त्यामुळे मी तो तसा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर माझा स्टेप नंबर 3 जो आहे तर तो आहे माझा टेक्स्ट. आपला जो टेक्स्ट म्हणजे आपला जो मजकूर आपण जो लिहिणार आहोत तर तो आपल्याला व्यवस्थित वरती विजिबल करायचा आहे. मी जे मला टेक्स्ट लिहायचे आहे तर ती सिम्पली कॉपी करून घेते तिथे. अजून मी याला फॉन्ट स्टाईल किंवा डेकोरेट काहीच केलेलं नाही आहे. ॲज इट इज मी फक्त याला कॉपी करून घेते. मी वेगवेगळे टेक्स्ट बॉक्सेस घेतलेले आहेत कारण वेगवेगळ्या टेक्स्टला मी वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स किंवा साईज जी असेल तर ती देऊ शकते. त्यानंतर मी ॲप्स ओपन करते आणि ॲप्समध्ये बघा ब्रँडफेच नावाचा एक ॲप आहे. ब्रँडफेच लोगो. तर मला लोगो हवा आहे कॅनवाचा कारण मला इथे डिझाईन बनवायचे आहे हाऊ टू मेक मनी युजिंग कॅनवा. तर मला कॅनवाचा लोगो हवा आहे. तर त्यासाठी मी इथे वरती कॅनवा सर्च करते ब्रँडफेचमध्ये. तर कॅनवाचे 4 लोगोज मला इकडे ब्रँडफेचमध्ये अवेलेबल होतात. त्यातला कोणताही एक असेल तर तुम्ही माझ्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. तर मी जो व्हाईटवाला आहे 3rd वन जो आहे तर तो माझ्या डिझाईनमध्ये मी यूज करते. त्याच्यानंतर हे जे काही टेक्स्ट आपण घेतलेली आहे तर ही तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायची आहे तुमच्या थ्रू आउट द पेज. म्हणजे कुठे काय असणार आहे किंवा कोणत्या टेक्स्टची साईज काय असणार आहे तर हे तुम्हाला सगळ्यात पहिला इकडे सेट करून घ्यायचं आहे.
तर सुरुवातीलाच आपण ज्यावेळी वेगवेगळे टेक्स्ट बॉक्सेस घेतो तर त्यामुळे आपल्याला बेटर राहतं की प्रत्येक बॉक्सचा जो काही फॉन्ट स्टाईल असेल, कलर असेल तर तो आपण वेगवेगळ्या इकडे चूज करू शकतो. तर आता मी सगळ्यात पहिलं फॉन्ट स्टाईल चेंज करते. फॉन्ट स्टाईलमध्ये मी अँटॉन स्टाईल जी आहे तर ती यूज करते. चेकआउट करूयात. ओके, अशा टाईपमध्ये दिसेल. अँटॉन आहे, ANTON. सिम्पली तुम्ही नोट डाऊन पण करून ठेवू शकताय कारण भरपूर फॉन्ट स्टाईल्स आहेत कॅनवामध्ये. त्यानंतर मला जी काही मी टेक्स्ट लिहिलेली आहे तर ती मला जस्ट त्याची साईज अकॉर्डिंगली मला चेंज करायची, ॲडजस्ट करायचे आणि फॉन्ट स्टाईल तुम्हाला बॅलन्स करायचे. आता मेक मनी हा जो पार्ट आहे तर तो मला जास्त हायलाईट करायचा आहे किंवा कॉन्ट्रास्ट करायचा आहे. तर त्यासाठी मी एक बॉक्स वापरला बॅकग्राऊंडला. बॉक्सचा कलर येल्लो आणि त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट दिसण्यासाठी मी ब्लॅक कलर जो आहे तो यूज करते कारण येल्लो आणि ब्लॅक जो आहे तो कॉन्ट्रास्ट होतोय. सोबतच माझा मेन इमेज जो आहे तर त्याचा पण कलर येल्लो आहे, त्यामुळे येल्लो ब्लॅक कलर जे असतील तर ते या थंबनेलवरती व्यवस्थित सूट होतात. त्यानंतर टेक्स्ट मी व्यवस्थित ॲडजस्ट करते. साईज वगैरे फायनल टच काय असेल तर तो मी टेक्स्टला देते. त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या स्टेप नंबर 3 कडे. इकडे कॅनवा म्हणजे आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स जे असतील तर ते आपण बनवतो. जे काही डिझाईन्स मी ऑलरेडी माझ्याकडे इथे अपलोड सेक्शन्समध्ये काही डिझाईन्स होते तर ते मी इकडे ॲड करते सो दॅट अशा टाईपचे डिझाईन्स आपण कॅनवामध्ये बनवू शकतो. तर याच्यावरतीच आपल्याला व्हिडिओज असेल तर तो बनवायचा आहे. जे डिझाईन्स आहेत तर ते मी एकमेकांसोबत व्यवस्थित अलाइन करून घेतले, म्हणजेच व्यवस्थित बॅलन्स केले एकमेकांसोबत आणि त्यानंतर मी ते इथे अरेंज करणार आहे. याला मी इकडे टू बॅक सेट करते, म्हणजे माझा जो मेन इमेज आहे ना तर तो फ्रंटला हवा आणि जे मी अदर एलिमेंट्स घेतलेले आहेत तर ते माझे सगळे बॅकला गेले. त्यानंतर अजून एक मला करायचं आहे ते म्हणजे हे जे एलिमेंट्स मी घेतलेले आहेत किंवा हे जे डिझाईन्स मी घेतलेले आहेत तर ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह किंवा कॉन्ट्रास्ट दिसण्यासाठी त्याला मी साईडला एक बॉर्डर ॲड करते आणि सगळे जे बॉर्डर्स आहेत तर त्याचे कलर्स जे असतील तर ते मला करायचे आहेत व्हाईट. त्यामुळे मी स्ट्रोक कलर्समध्ये जाते आणि एव्हरी बॉर्डरचा जो कलर असेल तर तो मी व्हाईट कलरचा करते. त्यानंतर माझी नेक्स्ट स्टेप जी आहे तर तो जो फोन आपल्याला दिसतोय, जो फोन आपण शोकेस केलेला आहे तर त्या फोनवरती मला जे काही पेमेंट मिळालेलं आहे तर त्याचे नोटिफिकेशन्स मला तिकडे शोकेस करायचे आहेत. फोन यूज करायचा आहे कारण आपला थंबनेलची कॉन्सेप्ट तेच आहे की तुम्हाला कॅनवा यूज करून पैसे कशा प्रकारे तुम्ही कमवू शकता. सगळ्यात पहिला मी ब्रँड पेजमध्ये गेले आणि एक कॅनवाचा दुसरा लोगो आहे तर तो मी घेतला. सिम्पली त्याला मी इकडे काय केलेलं आहे, क्रॉप करून ठेवलेला आहे. त्यानंतर त्याचा पेमेंट म्हटल्यावरती मी जीपेचा जो काय लोगो आहे तर तो मी गुगलवरून अपलोड करून ठेवला होता आणि तो मी इकडे यूज केला. इथे तुम्ही ब्रँड पेजमधून सुद्धा गुगल पेचा लोगो जो असेल तर तो घेऊ शकता. त्याच्यानंतर थर्ड मी याच्यामध्ये केलं ते म्हणजे जी काही अमाऊंट मला ॲड करायची आहे, फॉर एक्झाम्पल 30,000 40,000 तर ते ॲड करूयात. त्याच्यासाठी मी एक बॉक्स घेतला. तर सिम्पली त्या फोनमध्ये शोकेस करण्यापेक्षा असे मी सेपरेट एलिमेंट्स घेतले सो दॅट आपण जी काही अमाऊंट लिहिणार आहोत तर ती व्यवस्थित हायलाईट होते आणि आपला जो फोन आहे तर तो व्यवस्थित हायलाईट होतो. तर मला इकडे अमाऊंट ॲड करायची आहे 30,000 आणि ती काय टेक्स्ट आहे तर ती व्यवस्थित मला रोटेट करायची आहे आणि इतर एलिमेंटसोबत व्यवस्थित त्याची लाईन जी आहे ती मला सेट करायची आहे. त्याच्यानंतर मला अजून एक याच्यामध्ये करायचं आहे ते म्हणजे पेमेंट स्टेटस, जसं की पेमेंट सक्सेसफुल नावाचा एक तिकडे पार्ट मला ॲड करायचा आहे. तर त्यासाठी पेमेंट सक्सेसफुलचा एक ग्राफिक्स मला मिळाला, त्याला पण मी व्यवस्थित क्रॉप केला जितका पार्ट हवा आहे तितका आणि व्यवस्थित तो माझ्या फोनच्या लोगोच्या साईजप्रमाणे मी त्याला तिथे सेट केला. तर हा थंबनेल मनी रिलेटेड आहे, पैशाशी रिलेटेड आहे. त्यामुळे नेक्स्ट स्टेप मी केली म्हणजे मनी सर्च केला आणि पैशाचा एक एलिमेंट आहे तर तो मी इकडे यूज करते बॅकग्राऊंडला. त्याचा मी सगळ्यात पहिला बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आणि त्याची पोझिशन जी आहे तर टू बॅक केली, म्हणजे सगळ्या एलिमेंट्सच्या तो बरोबर बॅक साईडला म्हणजेच मागे गेला. त्याच्यानंतर मला थोडंसं वरती फॉन्टमध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट्स हव्या होत्या. त्यानंतर मी थोडेसं फायनल टच दिलं माझ्या फॉन्टला आणि इकडे मला एक क्वेश्चन मार्क ॲड करायचा होता कारण तो एक क्वेश्चन होता की हाऊ टू मेक मनी युजिंग कॅनवा. तर त्या अकॉर्डिंगली इकडे मी क्वेश्चन मार्क जो होता तर तो व्यवस्थित ॲड केला. त्याच्यानंतर माझं आता पूर्ण थंबनेल डिझाईन रेडी आहे, बट इकडे थोडंसं प्रोफेशनल टच येण्यासाठी एक डेप्थ आपल्याला आपल्या डिझाईनमध्ये ॲड करायची आहे. तर एलिमेंट्समध्ये जसं तुम्ही चेक केलेला आहे एक ब्लॅक ब्लर मी ॲड केला आणि तो ब्लॅक ब्लर आहे तर तो चारही साईड्सने मी यूज करणार आहे एक डेप्थ क्रिएट करण्यासाठी सो दॅट माझे जे काही मेन एलिमेंट्स आहेत तर ते इकडे कॉन्ट्रास्ट होत आहेत.
तर सेम डेप्थ जी आहे तर ती मी चारी साईडला यूज केलेली आहे आणि डेप्थमुळे बघा आपल्या थंबनेलला एक खूप छान प्रोफेशनल लुक येतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या थंबनेलमध्ये अशा टाईपचे डेप्थ्स नक्की यूज करून बघा. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. तर खूप बेसिक थंबनेल आपण डिझाईन केलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर बिगिनर लेवलला असाल आणि जर तुम्ही थंबनेल डिझाईन करणार असाल तर ही वाली ट्युटोरियल जी आहे तर ती तुम्ही बनवू शकता. काही लिंक्स आहेत तर त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेल्या आहेत. प्लीज एकदा चेकआउट करून घ्या. ओके, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि असेच छान छान ट्युटोरियल्स बघण्यासाठी चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. आणि हो, आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळे कॉन्टेस्ट असतात ज्याच्यामधून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काही कोर्सेस जे असतील तर ते मिळू शकतात. त्यामुळे बेल आयकॉन नक्की हिट करा, म्हणजे व्हिडिओ आले की पहिली नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच. बाय.